गुड मॉर्निंग. तर उठलेलो 5 वाजता. बंड्या आणि किरण जायचं होतं, पण एवढा धुवाधार पाऊस होता. मगाशी खूप असा वारा, ही रूम पूर्ण अशी भिंत भिजली, तर आतमध्ये पूर्ण पाणी आलेलं. नुसती मज्जा आलेली, मस्ती. आणि आता सोडायला चाललोय. 7:14 आले फ्लाईट हे. आणि या बाईचा जो फोन आम्ही आता बाहेर काढला, पण तो जरा चालू झाला. 2 सेकंड अपेक्षा भेटली बंद झाला. तर बघू, आमचे प्रयत्न चालू आहेत. फोन पण का हार ना म्हणत आहे, आपण पण का हार ना म्हणत आहे. डर आगे जीत आहे. आणि हा येऊ सकाळीच होईल काय माहिती, कवडी होईल. 20% झाली तरी बस आहे. हा तेवढे बंडा मागे लागला, पण नाही म्हैस नाही. बांदिवडा हे बांदिवडा. आम्ही पोचले 11ला. ते मोबाईलचं दुकान भेटलं आम्हाला. भाई रेंज रोवर कॉट ऑपरेशन करतो त्या बघ दाखवत. ऑपरेशनचे व्हिडिओ टाकावे लागतील यूट्यूबवर. आपण खोलूया. किरण आपण खोलूया. त्याची मुंगळा लावून खोलला असता आपण. मुंगळा बसला असता त्याचा. एवढं तर आता आज गरम गरम घावणे बनलेत. सकाळपासून बनवत होती मी. सकाळपासून म्हणजे लाईट नव्हती, त्याच्यामुळे उशीर झाला. थोडा उशीर झाला. मी खाल्ले, अवधूत खाल्ले. आजोबा आणि पप्पा खात आहेत आणि आईची देवपूजा चालू आहे तिथे. आज काय जेवायला? वाटपाची डाळ, गोडी, भात, पापड, शेंग बटाट्याची भाजी. मी चाललोय शाळेमध्ये शॉर्ट्स शूट करायचे आपल्या रीलसाठी. इथेच अवधूतचा फोन पडला आणि अवधूत पडला आणि खतम कहाणी. आणि आम्ही चाललो आता शेतामधून. घर आपल्या समोर आहे. आम्ही पोचलो कसं करता. आणि शाळा समोरच आहे, बघू शकता ही शाळा ती. आम्ही आता शाळेत आलोय. बाबू आम्हाला भेटू इथे. आपले बाबू मामा भेटले आम्हाला. ओ सर, तुम्ही इथे काय कुठचा सब्जेक्ट शिकवतात? बोला. घे ना मला. शाळेचे अध्यक्ष, आम्ही मंडळाचे अध्यक्ष ऐकलोय. शाळेचे अध्यक्ष. यूट्यूबसाठी सोड आपण. आम्ही शॉर्ट्स तर काढलेत, ते एडिट करून एक्झिक्यूट होत आहे, ते कळेलच. शॉर्ट्सवर जायचं. आता इथून समोर काका येतात. पिंट्या काका फुल एकदम ते घेत येतात फुल एकदम. बघू शकता. ओ भाई फुल पिंट्या काका ऑन फायर आहे. आमच्या नुसतं ना मागे फिरतं. नुसता मागे फिरतोय. गेला आता तो. आपला अवधूत फणस घेऊन येतोय. मी लाईट बिल गेलेलो. बाबू मामाने त्याला फणस दिलाय, तर आता आपण ते कापून खाणार आहे. हे सार्थक दिसला आम्हाला आता जस्ट. अरे पकडणार लुक्की. ओके थांब, दे मला. कापा फणस. कापा बाबूला कापा. 5 वाजता उठले. एका मका खूप आपल्यानी बंड्यांनी तो गावकारा जा तू आंघोळ. तो नाही उठा, तूच जा आंघोळ. मला जाता म्हणजे आंघोळ केल्या बाहेर पडायचं. असं त्यांचा धुमशान. त्याच्यात लाईट गेली. परत झोपले. परत उठले. मी म्हटलं हे बघ, लाईट येते तसं तू बाबा न्हावून घ्या बंड्या. तर गेलो तसं यांनी बॅग भरले. त्याचे कपडे ओढून त्या बॅगेत टाकले. आणि तो बुतूर गेलो आणि तो बाहेर येऊन आपले कपडे भरले. मी उठले आणि घराकडे जाऊन मस्त एक 9 वाजता झोप काढलं. माझी हात खराब आयला. त्या आईचा भाऊ तो नाव काय बाबा शिकत तुझ्या फटदेशी सांग. मग म्हणताय मी काय बोल. मग सांगते तुका. हात पुसत घे, टॉवेल घे मस्त. तर आता बघितलात तुम्ही, बाबू मामा फणस कापत होता. आम्ही पटपट खात होतो म्हणून ते मी जास्त दाखवलं नाही. फणस खाण्यामध्ये जरा बिझी होतो आणि बाबू मामा कापण्यामध्ये बिझी होते. आपला अवधूतभाई खात होता आणि आपला मागचा पण खात होता. सगळे खात होते. तर आता आम्ही चाललोय ते मंदिरामध्ये. ते आपलं लास्ट टाइम आलेलो ना तिकडे, ग्रुप लीडर. हा, ते पुढे आमचे टुरिस्ट आपले काय ते टुरिस्ट गाडी चालले, बघू शकतात ते.
इकडनं आता वाट आपल्याला माहित नाही, आपल्याला बाबू मामा नेणार तसं आपण तसं जाणार त्या शेतामधून आपण जाणार त्या जंगलामध्ये. चल भिजत चालेल आपल्याला. अभी नाही तो कभी नाही. लास्ट टाइम इथे आपल्यासोबत जाताना सार्थक होता आणि त्या दिवशी आय थिंक आपण कोल्हापूरला निघालेलो. आता सार्थक नाही आहे, पण आपण जर सार्थक तू बघत असेल तर आपण परत इथे आलेलो आहे आणि आम्ही जवदीतला घेऊन आलोय. हे असं आपलं रवनाथाचं स्थान आहे आणि ही पिंड म्हणजे बोलतात ना आपण, ही पिंड ही अशी जमिनीतूनच अर्पण झालेली ना, म्हणजे अशी म्हणजे गाय रोज इथे येऊन अशी दूध द्यायची. आणि आपले बाबू मामा बघू शकतात ते हे काढत आहेत शेवग्याची भाजी. असं मस्त असं एकदम जंगल आणि असं ओपन मध्ये हे आहे. पहिले खूप असं मोठं असं ना जंगल होतं, असं एकदम झाडं जास्त होती. आता इथे बाजूला ती शेती, तिथे सगळं होऊन कमी झाली. ते पाय वगैरे पडलो आणि थोडी भाजी पण घेतली. तिला लेक कोरलेलं दगडी ते बघ कोरलेले दगडवर असं कोरलेलं होतं. दोघं पडणार आहेत असं वाटतंय. हे दोघंही काय नाही, आज फोन नाही होती तिकडे, तर पडला तरी काय इश्यू नाही. काल पडून बसलेला, आज पडला तरी काय नाही. आम्ही आलोय शिडी आणायला, बघू शकता. ते आपल्या घराच्या मागे जे झाडं आहेत ते काढायचे, त्यासाठी जड लागली आहे पण ठीक आहे. हे जे असे घराच्या मागे ते छोटे छोटे झाड आलेत ना, ते काढायचे होते म्हणून शिडी आणली. आता चाललोय आपल्या गावचे देव त्यांच्या दर्शनाला, म्हणजे पाया पडायला. गावी आलो त्या पाया पडून जातो ना आपण. मी आणि अवधूत आम्ही स्कूटरने जाऊ, कारण आम्हाला असं स्कूटरने जायचं जरा शॉक पडलाय आम्हाला. दळण द्यायचं आपल्याला. आणि ब्लॉग आपले टायमावर चालू आहेत, शॉर्ट्स पण येत आहेत. ऑन टाइम आहेत सगळे, ऑन टाइम. तर आम्हाला एक माणूस जुळलेला आहे, बघू शकतात मागे. बाबू आलेले आहेत आणि समोर बाबूबाईंच्या म्हशी पण दिसत आहेत मला, बघू शकतात. तुम्हाला म्हशी दाखवतो. ओ भाई करे तो क्या करे ओ भाई. ही तुळस आहे सातेरी देवीची आणि हे समोर असं मंदिर आहे. हा बाजारा दिवशी तुमका मत गावचा गिराय हे आपलं चांबारचं मंदिर आहे, जागेवाला गावचा जागेवाला चांबा डोंगर. तर आता निघालो, मामाकडे थांबलेलो, म्हणजे मंदिरात जाऊन मामाकडे आलो. मामाकडे बसलो वगैरे, जरा गपशप केली आणि मग आता निघालो. आता घरीच चाललो आहे. थोडा अंधार झाला आहे, म्हणजे अंधार एवढा नाही पण ते फोनमध्ये अंधारच दिसेल, गाव पण दिसेल. तर आता मग घरी जाऊ, भेटू. हा व्लॉग आता आपण इथे एंड करू आणि 2 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवसानंतर आपण इकडे येणार आहे, कोल्हापूर आणि ज्योतिबा. विषय आहे का हा आत्ताच आम्हाला इथे पडलेला भेटला, उचलून आणला आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.